आयोगात नेहमीच फादर ऑफ त्याचा, फादर ऑफ याचा म्हणजे जनक विचारले जातात. म्हणजे लक्षात ठेवायचे कसे, पाठ केल्यापेक्षा ना त्यांना जनक का म्हटलं गेलं हे लक्षात घ्या. जसं की अरिस्टॉटल यांनी सजीवांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा वर्गीकरण केलं, तेही प्राण्यांचं, बरोबर. म्हणून त्यांना फादर ऑफ बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र जनक म्हटलं गेलं. प्राण्यांचं केलं तर म्हणून फादर ऑफ झूलॉजी म्हणजेच प्राणीशास्त्रांचा जनकसुद्धा म्हटलं गेलं. त्याच पद्धतीनं थिओफ्रेस्टस यांनी वनस्पतींचं सगळ्यात पहिल्यांदा वर्गीकरण केलं, म्हणून त्यांना फादर ऑफ बॉटनी म्हटलं गेलं. अँटीबायोटिक्स प्रतिजैविकांचा पहिला शोध, पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला, म्हणून त्यांना फादर ऑफ अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविकांचा जनक म्हटलं गेलं. तसंच एडवर्ड जेन्नर सगळ्यात पहिली वॅक्सिन, इम्युनॉलॉजी म्हणून फादर ऑफ इम्युनॉलॉजी रोगप्रतिकारक क्षमता या संबंधीचे फादर फिगर बनले एडवर्ड जेन्नर. असंच लक्षात ठेवावं लागेल. असेच आपले भारतीय पण आहेत, सुश्रुत आणि चरक. कारण असे प्रश्न विचारलेत तर त्यांच्यावर का पडू शकत नाही, म्हणून ते आपल्या कामाचे आहेत, करा लागतील.